तर गाईज काही दिवसांपूर्वी आम्ही आलो होतो पुन्हा एकदा मुंबईतील एकमेव जंगलामध्ये, म्हणजेच संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. कशासाठी? तर कान्हेरी केव्स पाहण्यासाठी. सध्याच्या वातावरणामुळे या केव्स आणि याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यासारखा झाला आहे आणि तेच पाहण्यासाठी आम्ही पण आलोय. तसं 2025च्या एकदम सुरुवातीला जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा या नॅशनल पार्कची एंट्री फी 95 रुपये होती, जी आता वाढून 103 रुपये झाली आहे. पण इथे घेऊन येणाऱ्या एसी बसची तिकीट मात्र तेवढीच राहिली आहे. लहानांसाठी 25 रुपये आणि मोठ्यांसाठी 50 रुपये, ज्यात 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण या केव्सच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो, जिथून काही जिने चढून वर गेल्यावर पुन्हा एकदा 25 रुपये फी देऊन आत प्रवेश करावा लागतो या केव्स पाहण्यासाठी. तशा या कान्हेरी केव्सचं म्हणजे कान्हेरी गुफांचं अजून एक जुनं नाव आहे, ते म्हणजे कृष्णगिरी गुफा. तर या कृष्णगिरी गुफांचं नाव कान्हेरी गुफा आणि कान्हेरी गुफांचं नाव पुढे जाऊन कन्हेरी केव्स कधी झालं हे कळालंच नाही. तर झालं असं की जेव्हा या गुफा कोरण्यात आल्या तेव्हा इथे काळ्या रंगाचा खूप मोठा डोंगर होता, म्हणजेच इथले दगड सर्व काळे होते आणि यात या गुफा कोरण्यात आल्या. तर जुन्या भाषेमध्ये डोंगराला गिरी देखील म्हटलं जायचं, म्हणून काळ्या डोंगरातल्या या गुफांचं नाव कृष्णगिरी गुफा असं पडलं. आणि भारताच्या काही भागांमध्ये कृष्णाला कान्हा देखील बोललं जातं आणि हे लोक जेव्हा इथे आले तेव्हा कृष्णगिरीचं अपभ्रंश होऊन कान्हेरी झालं आणि या गुफांना कान्हेरी गुफा असं म्हटलं जाऊ लागलं. आणि याच गुफांजवळ जेव्हा इंग्रज आले आणि त्यांना कान्हेरी गुफा असं बोलता येत नव्हतं तेव्हा त्यांनी याचं नाव कन्हेरी केव्स असं बोललं आणि इथूनच कन्हेरी केव्सची सुरुवात झाली, ज्या पहिल्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत कोरण्यात आल्या, ज्यातील सर्व गुफा बौद्ध धर्माशी आधारित आणि निगडीत आहेत, ज्यातल्या बहुतांश गुफा गौतमीपुत्र राजा सतकर्णी यांच्या काळात कोरण्यात आल्या आहेत. तशा इथे एकूण 111 गुफा आहेत, ज्यातील काहीच गुफा पाहण्यासारख्या आहेत, कारण काही गुफा अपूर्ण आहेत तर काही गुफा बंद आहेत आणि काहीच गुफांमध्ये आपल्याला काही शिल्प आढळून येतात. केव नंबर 1 आणि 2 मध्ये आपल्याला एक छोटं चैत्यस्तूप आणि दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात. तर केव नंबर 3 मध्ये आपल्याला सुरुवातीलाच बुद्धांचे 2 मोठे शिल्प दिसून येतात, त्यासोबत अजून देखील काही शिल्प आहेत. तर आतल्या बाजूला खूप मोठा चैत्यगृह आहे, जो कार्ला लेणी म्हणजेच लोणावळ्यातील कार्ल्याच्या डोंगरात आई एकविरा देवीच्या मंदिरा शेजारी असलेल्या लेण्यांप्रमाणे बनवला आहे, ज्यात मध्यभागी आपल्याला खूप मोठा स्तूप, आजूबाजूला स्तंभ, त्याच्यावर शिल्पकला आणि वरच्या बाजूला अर्धगोलाकार अशा दगडी आणि लाकडाच्या फासळ्या आणि दिवसातून एकदा सूर्याची किरण डायरेक्ट स्तूपवर पडतील अशा प्रकारे ही गुफा सेम टू सेम बनवली आहे. त्याचप्रमाणे केव नंबर 11 मध्ये आपल्याला गौतम बुद्धांचा संपूर्ण दरबार दिसून येतो, म्हणूनच याला दरबार हॉल असं देखील म्हटलं जातं. याचप्रमाणे केव नंबर 41, 67, 78, 89, 90 या केव्स मध्ये देखील आपल्याला खूप सारे शिल्प पाहायला भेटतात. तसंच जर तुम्ही इथे पावसाळ्यात आलात तर तुम्हाला धबधबे आणि झरे देखील पाहायला भेटतील आणि संध्याकाळच्या टायमाला उंच पॉईंटवरून आपल्याला इथून आजूबाजूचे नजारे आणि सनसेट पाहायला मिळतो. त्यासोबत विहार डॅम आणि कॉन्क्रीटचं जंगल पण पाहायला मिळतं आणि माकडं देखील इथे खूप सारी आहेत. तर या कान्हेरी केव्स बद्दल जाणून तुम्हाला कसं वाटलं ते खाली कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.